लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचं महत्त्व काय आहे, तो हक्क बजावल्याने काय परिणाम होऊ शकतो, मतदारांची भूमिका कशी महत्त्वाची ठरू शकते याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो। याचंच औचित्य साधत बारामती तहसील कार्यालयाकडून मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सायकल रॅली काढण्यात आली। रॅलीला तहसील कार्यालयापासून सुरुवात करून बारामती शहरातून ही रॅली काढण्यात आली। शाकंभरी पौर्णिमेपासून निफाड तालुक्यातील नैताळे इथं 15 दिवसांच्या वर चालणारी राज्यभरातील लाखो भाविकांचा श्रद्धास्थान आणि नैताळे ग्रामस्थांचा आराध्य दैवत श्री मतोबा महाराज यात्रोत्सव गुरुवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। यात्रेच्या 15 दिवसांच्या काळात राज्यभरातील भाविक लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात। पशुधनाच्या उत्तम आरोग्यासाठी येथील अंगारा भाविक आपल्या पशुधनाला लावण्यासाठी घेऊन जात असतात। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। या प्रकल्पाच्या कामकाजाची प्रगती जाणून घेता यावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या प्रकल्पाचा अभ्यास दौरा आयोजित केला होता। गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कारवाई करत उच्चभ्रू देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला। बालेवाडी येथील हॉटेल टॅग हाऊस आणि प्लॅन कार्ड क्लब रोडवर असलेल्या स्नेहा अपार्टमेंटमध्ये छापेमारी करत पोलिसांनी परराज्यातील आणि पुण्यातील अशा 11 तरुणींची देहविक्री व्यवसायातून सुटका केली। चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पालघरच्या जव्हार मोखाडा तालुक्यात 873 कुपोषित बालकं आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी पुन्हा वाढली। अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे या भागात कुपोषणात वाढ झाल्याचं दिसतंय। मागील 6 महिन्यात फक्त जव्हार आणि मोखाडा या 2 तालुक्यांमध्ये 70 अतितीव्र तर 803 तीव्र कुपोषित बालक आढळलेली आहेत। मराठी अभिनेत्री अक्षया देवधर सध्या सिक्कीममध्ये सुट्यांचा आनंद घेते। हिमालयाच्या कुशीत वसवलेलं अत्यंत देखणं शांत राज्य म्हणजे सिक्कीम। अक्षयाने सिक्कीममध्ये बर्फात फोटोशूट केलं। या फोटोला अक्षयाने तेरी कॅप्शन दिलं। जुन्या काळातील शास्त्रांचे अभ्यासक आणि निर्माते निलेश आणि सकट यांनी अयोध्येतील रामलल्लासाठी 7 फूट आणि 3 इंच उंचीची नंदक खडक तयार केली असून ती त्यांनी आज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला भेट दिलेली आहे। या तलवारीचं वजन 80 किलो असून पितळ आणि सोने यापासून ती बनवली आहे। मात्र यामध्ये नेमकं सोनं किती आहे याची माहिती त्यांनी दिली नाही आहे। अमरावती जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। यामध्ये पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या चोरट्यांकडून 29 दुचाकी जप्त करण्यात आल्या। कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली। 4 मास्टर चाव्यांचा वापर करून चोरट्यांनी दुचाक्या चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रोज वेगवेगळे आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात। मात्र सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत मुद्दामून टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय। म्हणून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अंगणवाडी सेविका बसून शिट्या वाजवत सरकारची कानउघडणी करण्याचा प्रयत्न करतायत। उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या मालेगावमधील चांदनपुरी येथील खंडोबा महाराज यात्रेला आजपासून सुरुवात झाली। पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होऊन आरती करण्यात आली। तत्पूर्वी मानकरी यांच्या घरातून देवाच्या चांदीच्या मुखवट्यांची पालखी वाजत गाजत भंडाराचा उधळण करत मंदिरामध्ये नेण्यात आली। यावेळेस दादा भुसे, भाजपाचे जिल्हा नेते सुरेश निकम यांच्या हस्ते तळी भरण्यात आली। तर पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शनाला गर्दी केली। वर्ध्यातील नालवाडी परिसराच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने एका 12 वर्षीय बालकाला विहिरीत ढकलल्याची घटना घडली। विहिरीला शेंदूर लावायला सांगत शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलून महिलेने पळ काढण्याचा खळबळजनक प्रकार घडला। नशीब बलवत्तर म्हणून मुलाने विहिरीत दोरीचा आधार घेत स्वतःचा बचाव केला। या प्रकरणी वर्धा पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये महिलेवर गुन्हा दाखल केलेला आहे। मुंबईमध्ये 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश आलेले आहेत। कायदा आणि सुव्यवस्था यामध्ये कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आलेत।
राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे जलद आणि सुलभ आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गेले होते। यावेळी त्यांनी MGRTMची नेटशी सामंजस्य करार करत असताना राज्यातील ग्रामीण भागामध्ये मात्र मोबाईल नेटवर्कचे 3 वाजले असल्याचं चित्र दिसलेलं आहे। केंद्रीय दूरसंचार विभागाने राज्य सरकारला सदर केलेल्या एका अहवालामध्ये महाराष्ट्रातील मोबाईल नेटवर्क सेवा लडाख, मेघालय, त्रिपुरा राज्यांपेक्षा सुद्धा कमकुवत असल्याचं म्हटलेलं आहे। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या उत्तरेकडील भागामध्ये होत असलेल्या हिमवर्षामुळे उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाडच्या किमान तापमानामध्ये घसरण झाली। निफाड तालुक्यात कुंदेवाडी येथे गहू संशोधन केंद्रात 4.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली। थंडीच्या हंगामातील ही नीचांकी नोंद आहे। या थंडीने निफाडकरांसह येवलेकरांना हुडहुडी भरल्याने थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत। ज्ञानवापी मशीद परिसर पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही बाजूंना दिला जाईल। हा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही असं वाराणसी न्यायालयाने स्पष्ट केलं। हिंदू तसेच मुसलमान पक्षांना हा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही, त्यांचं प्रतिज्ञापत्र द्यावं तसं जिल्हा न्यायाधीश के विश्वेश्वर यांनी स्पष्ट केलेलं आहे। हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यांनीही सांगितलंय। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पालिकेने नेमलेले कर्मचारी पहिली पास आहेत। त्यांनी आपल्याला काहीच येत नाही अशी लोकांसमोरच कबूल केलेली आहे। 26 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांची तोफ मुंबईमध्ये धडकणार असून नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 5ही बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांची राहण्याची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आली असून 5ही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग फार मोठा आहे। सईने नुकताच एक बोल्ड लुक शेअर केला, ज्यात ती फारच सुंदर दिसत होती। मल्टी कलर क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाच्या स्कर्टमध्ये सई एकदम खास दिसत होती।